नमस्कार. आज आहे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस. असं हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे झालेली आहे आणि हे बघा असं डेकोरेशन केलं आहे मी. कंदील लावला आहे दरवाजा आणि खूप छान वाटते. दिवाळी खूप मस्त आणि सुंदर अशी. त्याच्यानंतर मी गॅसच्या शेगडीची पूजा करून घेतली आणि संध्याकाळी असे 13 दिवे लावले मी. 13 दिवे लावण्याची प्रथा आहे, पद्धत आहे. 13 दिवे लावून घेतले. छान असं दीपोत्सवच असं वाटत होतं, छान असं. आणि इथं मी धन्वंतरीची पूजा करून घेतली. जे पण आपले धन असतं म्हणजे असं धान्य भरून होडक्यांमध्ये मातीच्या, त्याच्यामध्ये मी धान्य भरून त्याचीसुद्धा पूजा करून घेतली. आणि इथं लक्ष्मी मातेची, कुबेरांची, गणपती बाप्पांची, तसंच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली. आणि हा माझ्याकडे धन्वंतरीचा फोटो आहे, त्याचीसुद्धा मी पूजा केली. अश्विन वैद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस होय. संध्याकाळी थोडी कणिक घेऊन त्यात तेल व हळद घालून एक दिवा करतात. तो दिवा अंगणात दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. यमाचा अवकृपा होऊ नये म्हणून अशा प्रकारे यमदीपदान करावे. व्यापारी लोक धनत्रयोदशी मोठ्या प्रमाणात साजरी करतात. धनाची पूजा करून धने व गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो. पूजेसाठी झेंडूची फुले लागतात. पूजेनंतर लाह्या व बत्तासे प्रसाद म्हणून वाटतात. या दिवशी काही वैद्य एकत्र येऊन धन्वंतरी देवतेची मनापासून स्मरण करतात. आयुर्वेदाचा अर्थ वायूचे म्हणजे मानवी जीवनाचे ज्ञान असा आहे. भारतातील सर्व आर्य विज्ञान सर्व जगात पसरले. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी मानवास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांत चिंतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे. तर मी इथं धन्वंतरी देवीचे पूजन केले. देवीला मनापासून सर्वांना आरोग्य चांगलं लाभो हीच प्रार्थना केली. सर्वांच्यावरती कृपादृष्टी तुझी अशीच राहू दे असं मनोभावे पूजन केले. इथं 13 दिवे लावले आणि अशी मी पूजा करून घेतली. तुम्ही काय काय केले नक्की सांगा. हे धन्वंतरी माते सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांना चांगलं आरोग्य दे हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करते. इथं यमदीपदानसुद्धा केलं. दक्षिणेकडे तोंड करून दिवा ठेवला. अशी मी धन्वंतरी मातेची पूजा केली. धनतेरस अशा प्रकारे साजरा केला. तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं आरोग्य निरोगीमय राहो हीच धन्वंतरी मातेकडे प्रार्थना. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. बाय.